कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स उपलब्ध करून देण्यात आले। याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी पत्रकार परिषदेत दिली। शाळेची इमारत महत्त्वाची आहे, पण विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी स्वच्छता सुविधा त्याहून अधिक महत्त्वाच्या आहेत। त्यामुळेच कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्सची संकल्पना अस्तित्वात आली। प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने एक ठोस आणि संवेदनशील आराखडा तयार केला। या प्रकल्पासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने आणि 15व्या वित्त आयोगातून हा उपक्रम राबवण्यात आला। हा निधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती जास्त आहे त्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्यात आला आहे। निकषानुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे 3 प्रकार निश्चित करण्यात आलेत। 200 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये ए टाईप, 100 ते 200 विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये बी टाईप आणि 100 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये सी टाईप करण्यात आले आहे। या प्रकल्पात वापरलेले साहित्य टिकाऊ, सौंदर्यपूर्ण आणि नामवंत कंपनीचे आहे। आपण नाव इंटिग्रेटेड टॉयलेट कॉम्प्लेक्सचं नाव कशाला दिले? कारण एवढंच आहे की तिथे टॉयलेटमध्ये लागणाऱ्या सगळ्या सुविधा हे हॅबिट इनकल्केट करण्यासाठी टॉयलेटमध्ये लागणाऱ्या मिरर आहेत, हँड वॉशर आहेत, त्यानंतर सॅनिटरी पेपर डिस्पेन्सर आहेत, एअर फ्रेशनर आहेत। बरेच लोकांना माहिती असेल की टॉयलेटमध्ये गेलं तर खूप दुर्गंधी येते, तो कमी करण्यासाठी प्रति 15 मिनिटमध्ये फिरवणारे एअर फ्रेशनर असो, त्यानंतर डस्टबिन्स, हँड टॉवेल, वेलकम डोर मॅट, त्यानंतर हे सुशोभीकरण वाढवण्यासाठी फ्लॉवर पॉट्स असो, एक्झॉस्ट फॅन्स असो, त्यानंतर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, त्यानंतर फिजिकली चॅलेंज दिव्यांग मुलांसाठी ते रैल सुद्धा ठेवलेली आहे। त्यानंतर फिजिकली चॅलेंज स्वतंत्र टॉयलेट सुद्धा आम्ही ठेवलेली आहे। टीचरसाठी सुद्धा एक टॉयलेट आम्ही स्वतंत्र ठेवलेली आहे। त्यानंतर पेविंग सुद्धा घेतलेली आहे। ते कारण एवढंच आहे की म्हणजे बेनिफिट्स विचारलं तर बरेच आहेत। एक, सर्वप्रथम मुलांकडे टॉयलेट हायजीन पोहोचवण्याचे आहेत। दुसरं आहे, तुम्ही उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्याकडे कुरुंदवाड शाळेमध्ये जिल्ह्यात सगळ्यात जास्त पटसंख्या मुलीची असलेल्या शाळा आहे। तिथे गर्ल्सचे टॉयलेटच नव्हते। सो रिटेन्शन करणे आमच्याकडे आता बरेच एक पॅटर्न आहे की ते आमच्या जिल्हा परिषद शाळा सोडून प्रायव्हेटकडे जात आहे। तो हे आपल्याला बंद करणे आणि एज्युकेशनल आउटकम्स वाढवणे। आता टॉयलेट एकदा खराब झाला असेल तर इन्फेक्शन जास्त वाढते, मुलीच्या इन्फेक्शन जास्त वाढते। ते कमी करणे, रिटेन्शन करणे, मुलांच्या चांगल्या दर्जाच्या टॉयलेटच्या सोयी उपलब्ध करून देणे आणि एज्युकेशनल आउटकम्स वाढवणे हे आमचे उद्देश आहे। ही संकल्पना जी सुरू झाली, आपण याच्यामध्ये म्हणलं की एका विद्यार्थिनीला त्याचा आरोग्याचा त्रास झाला, सुरुवात नेमकी कुठून झाली या संकल्पनेची त्याबद्दल? सुरुवात 2 ठिकाणी झालं। एक, मी अगोदर POITTP किनवटमध्ये असताना माझ्याकडे एक मुली होतं, आश्रमशाळेमध्ये शिकवणाऱ्या मुली होत्या। त्या मुलींच्या अचानकपणे दर्द सुरू झाला, स्टमक पेन सुरू झाला म्हणून हॉस्पिटलला दाखवलं। तेव्हा आम्हाला कळालं की मुलीचं युरिनरी ब्लॅडर आहे ते पूर्ण पद्धतीने खराब झालं। कारण एवढंच, आम्ही दिल्लीला एम्समध्ये सुद्धा पाठवलं होतं, पण ते रिव्हर्सेबल नाहीये, म्हणजे कायमस्वरूपी पूर्ण युरिनरी ब्लॅडर खराब झालं। तेव्हा आम्हाला असं कळालं की मला असं कळालं की हे होऊन जवळपास 10 वर्षाच्या अगोदरच्या गोष्ट आहे। तेव्हा आम्हाला असं कळालं की ते मुली शाळेमध्ये येत होत्या आणि आल्याबरोबर ते पूर्ण युरिन पकडून ठेवायचे, त्यानंतर घरी जाऊन म्हणजे 8 तासाच्या नंतर घरी जाऊन रिलीव्ह करायचे टॉयलेट्स नसल्यामुळे। हे करून मला खूप वाईट वाटलं, तो झाला एक। दुसरा म्हणजे आता मी बरेच विदेशमध्ये काम केलेली आहेत, अगोदर पण विदेशमध्ये काम केलेली आहेत, तिथे शाळा सुद्धा व्हिजिट केलेली आहे। अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं टॉयलेट आमच्या कोल्हापूर मुलींसाठी उपलब्ध व्हायचे म्हणून आम्ही सुरू केलं आणि हा प्रेझेंटेशन तयार करून DPTC समोर सगळं खासदार महोदय, आमदार महोदय, पालकमंत्री महोदय समोर सादर केलं। सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे कॉन्सेप्ट सुरू केलं। एका शाळेचा देखील दाखला दिला की त्या ठिकाणी मुलींना 3 किलोमीटर जाऊन वॉशरूमला जाऊन यावं लागेल, तो काय प्रकार आहे? कुरुंदवाडमध्ये मुलींच्या वॉशरूम नव्हते तिथे, आणि जवळपास एक मंगल कार्यालयामध्ये जाऊन, तुमच्या शाळा आहे ना कुरुंदवाडमध्ये, जवळ एक मंगल कार्यालय आहे, तिथे जाऊन ते रिलीव्ह करत होते। आम्ही सुरुवातीच्या 54 ठिकाणी निवड करताना आम्ही 3 प्रकारांना ठेवलं होतं। एक म्हणजे तिथे
मतदारसंघनीय इक्वल डिस्ट्रीब्युशन, दुसरा म्हणजे तिथे फंक्शनॅलिटी ऑफ द टॉयलेट. त्या शाळामध्ये टॉयलेट फंक्शनल नाहीये आणि मुलीची पटसंख्या. हे 3 डिसाईड करून आम्ही सुरू केलं. खास करून कुरुंदवाडमध्ये मुलींचे टॉयलेटच नव्हते. पण जवळपास जाऊन मंगल कार्यालयामध्ये जाऊन हे करायचं होतं. पण आम्ही आता टॉयलेट उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यासोबत एक पिंक रूमची संकल्पना तुम्ही सुरू केली. त्याबद्दल हां. तो पिंक रूमचा कॉन्सेप्ट असा आहे, की प्रत्येक शाळामध्ये एक वर्गखोली मुलींसाठी त्यांचा मानसिक त्रास असो, काही डिस्टर्बन्स असो या ड्युरिंग मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये असो, घरी न जाता आमच्या शाळामध्ये थोडा आराम करण्यासाठी, थोडा विश्रांती घेण्यासाठी प्रत्येक शाळामध्ये त्या वयोगटाच्या मुली आहेत. म्हणजे 6वी पासून 8वी पर्यंत शिकवणाऱ्या मुली ज्या शाळामध्ये आहेत. असं माझ्याकडे 833 शाळामध्ये जवळपास 833 शाळामध्ये जवळपास शाळा आहे. तिथे 6वी पासून 8वी पर्यंत मुली शिकवत आहेत आमच्या जिल्हा परिषद शाळामध्ये. तिथे अशा पद्धतीनं मानसिक त्रास झाला, काही डिस्टर्बन्स झाला, काही प्रायव्हेटली कोणाशी सोबत बोलायचं असेल, या टीचरसोबत काहीतरी प्रायव्हेट गोष्टी बोलायच्या असतील, या मेन्स्ट्रुअल टाईममध्ये काहीतरी विश्रांती घ्यायची असेल, तर त्यावेळी त्या मुली तिथे जाऊन आराम करण्यासाठी आम्ही एक पिंक रूम डिझाईन केलेली आहे. त्या पिंक रूममध्ये मुलींसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. एक बेड आहेत, एक कॉट आहेत आणि काही शाळामध्ये तर एअर कूलर पण ठेवलेले आहेत ग्रामसेवकांनी, ग्रामपंचायतनी. फॅन उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यानंतर तिथे इन्सिनरेटर, वेंडिंग मशीन आहेत. त्यानंतर आईचे आजीबाईचा बटवा म्हणून तिथे गूळ, शेंगदाणा असो, जे काही लागणार आहे तो काहीतरी वाचवण्यासाठी म्हणजे वाचण्यासाठी किताब सुद्धा ठेवलेली आहेत. असं सगळं सोयीसुविधा अरेंज करून एक रूम पिंक कलरचा हे करून ठेवलेले आहे. प्रत्येक शाळामध्ये ठेवलेले आहे. कारण एवढंच आहे की तिथे तेव्हा ते त्रास होईल मुलींच्या, तिथे जाऊन थोडा विश्रांती घेणे, त्या परत शाळामध्ये अटेंड करण्यासाठी आम्ही ठेवलेले आहे.